आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। खरात प्रकरणात बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकर यांची दिल्ली कोर्टात याचिका। चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमानिया यांना नोटिसा, तर चाकणकरांना कोर्टात उघडं पाडणार रुपाली ठोंबरे पाटील यांचा इशारा। सिनेमाला सिनेमाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। सिनेमातून काय घ्यायचं ते प्रेक्षक ठरवतील। सिनेमात त्यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने केली असं वाटलं तर त्यांनी नोटीस पाठवावी। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल सिनेमाच्या वादावर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया, तर एखाद्याच्या जीवनावर सिनेमा काढण्याआधी परवानगी घ्यायला हवी। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। 2022 नंतर ज्या पद्धतीचा संघर्ष अपेक्षित होता तो दिसला नाही। उद्धव ठाकरे यांनी संघटनेकडे लक्ष दिलं नाही म्हणून हा निर्णय घ्यावा लागला। खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य। आमदार खासदार आमच्याकडे येत आहेत, उद्धव ठाकरे यांनीही आमच्याकडे यावं, रामदास आठवले यांचं वक्तव्य। तर राज ठाकरे भूमिका बदलणारे नेते, आठवलेंची टीका। राष्ट्रवादी पक्ष नव्हता, टोळी होती, सदाभाऊ खोत यांचा पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। महायुतीच्या नेत्यांनी या टोळीपासून सावध राहावं। पवारांचे राष्ट्रवादी आता फुटायला लागले, खोत यांचा टोला। सिंधुदुर्गमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलन। प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन। आंबा काजू नुकसान भरपाईबाबत आंदोलक आक्रमक। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी। मंत्र्यांकडे असणाऱ्या फाईल्सचा निपटारा कसाही करा, पण करा, मुनगंटीवार यांची मागणी। तर यावर सुधीर भाऊ, तुमचाच निपटारा झालेला आहे, विरोधकांचा खोचक टोला। साताऱ्यात मृत माणसाच्या नावानं कर्जाचं वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार। आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून विधान परिषदेत याची पोलखोल। महाबळेश्वरवाडी कार्यकारी सहकार सेवा संस्था सोसायटीतील धक्कादायक प्रकार। तर प्रकरणाकडे कानडोळा केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक आणि उपनिबंधक यांचं निलंबन। असीम सरोदे यांची आमदार संजय गायकवाड यांना नोटीस। असीम सरोदे यांच्या नावावरून अर्ध पाकिस्तानी असा उल्लेख केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना नोटीस। एखाद्या व्यक्तीचं नाव मुस्लिम सदृश असेल म्हणून त्या व्यक्तीला पाकिस्तानी म्हणणं बदनामीकारक। नोटिशीत असीम सरोदे यांच्याकडून नमूद। राज्याच्या अनेक भागात पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। साकीनकेची घटना ताजी असतानाच सायनचा प्रतीक्षानगरमध्ये मॅनहोल उघडं। हे पालिकेच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून मॅनहोल बंद। पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा अंत। सुरक्षा न करता खड्डा उघडा ठेवल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील हृदयद्रावक घटना। मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू। 2 दिवसापूर्वी मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळल्यानं राहुल पाटील जखमी, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट। राज्यातील घाटमाथ्यासाठी पुढील 4 दिवस रेड अलर्ट। येत्या 4 ते 5 दिवसात विक्रमी पावसाचा अंदाज। पुणे हवामान विभाग प्रमुखांची माहिती। जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी भरून निघण्याची शक्यता। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीवर प्रशासनाची नजर। महाडमध्ये पूरस्थितीचा धोका कायम। रायगडमध्ये अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा। अंबा नदी 9 मीटरची धोका पातळी ओलांडून 9.15 मीटरवर। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढली। 4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली। कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी केडीएमसी शिक्षण विभागाचा आदेश।